नमस्कार, मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर कोणी कमेंट करू नका ताई तुला काय झालं, तर ताईची तब्येत थोडीशी डाऊन आहे, सर्दी आणि ताप आहे, त्यामुळे तुम्हाला असा चेहरा दिसत असेल। तर चला आपण छोटे छोटे व्हिडिओ सध्या करत आहोत, छोटे छोटे बघत आहोत। तर पायराइड हा आपल्याला दिवाळीच्या आधी पण पूर्ण माहिती किंवा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कळला नव्हता की पायराइड काय आहे, काय करू शकतो। तर पायराइड हा क्रिस्टलचा राजा आहे। जसं मी 520ला राजा म्हणते तसा हा पायराइड क्रिस्टलचा राजा आहे। म्हणजे क्रिस्टल जगातलं हे सोनं आहे। जेवढा आपण सोन्याला हिऱ्याला महत्त्व देतो तेवढा क्रिस्टलमध्ये सगळ्यात महाग आणि असणारा हा क्रिस्टल आहे पायराइड। हा असाच आपल्याला युनिवर्स देतो आणि याच प्रकारे रॉ फॉर्म मध्ये आपल्याला हा मिळतो। तर हा महाग असतो। आपण जसं सोनं ग्रॅमवर घेतो, म्हणजे आता बघा 1500 रुपये ग्रॅम असं जर सोनं असेल, ग्रॅमवर काय सोनं येतं त्याचप्रमाणे ग्रॅमवर ह्याचा दर ठरतो। ह्याच्यात लहान मोठे असे पत्थर येत असतात, तर त्याचा ग्रॅमवर दर ठेवतो। तर ज्यांना वापरायचं आहे ना त्यांनी मी लिहिलेलं आहे तिथं, तुम्ही जेव्हा मला व्हॉट्सअपवर विचारता तिथं ग्रॅमवर कसं लिहिलं आहे। बरं, याचं काम काय? हा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करतो, निगेटिव्ह ऊर्जा पूर्णपणे घालवून टाकतो। ज्याच्या जवळ हा असतो, ज्याच्या नावावर याची रेखी असते, त्या माणसाला निगेटिव्ह ऊर्जा कधी टच पण करू शकत नाही। पॉझिटिव्ह ऊर्जांनी घर भरभरून जातं, घरातले दोष निघून जातात। घर भाड्याचं असू दे नाही तर स्वतःचं असू दे, सारी स्वप्न, लक्झरी लाईफची सारी स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या क्रिस्टलमध्ये असते। या क्रिस्टलचे दागिने म्हणजे लॉकेट कानात गळ्यात सुद्धा घालू शकतात किंवा याच्या फ्रेम सुद्धा मिळतात। पायराइड क्रिस्टल हा जर तुम्ही समोर ठेवून मेडिटेशन करायचा प्रयत्न केला तर छान प्रमाणात मेडिटेशन होऊन ध्यान लागायला सुद्धा हा मदत करतो। त्याचप्रमाणे मुलं होणे, मुलांचं शिक्षण होणे, मुलांना नोकऱ्या लागणे, प्रमोशन होणे, पती पत्नी चांगले मिळणे किंवा घरातले वादविवाद टळणे, म्हणजे पायराइड काय काम करत नाही असं नाही, तर पायराइड सगळ्या प्रकारे काम करतो। ज्याच्या जवळ पायराइड आहे त्याच्या जवळ जगातला सगळ्यात मोठा क्रिस्टल आहे आणि तो सगळ्या दुःखांपासून, अक्षरशः जर ह्याच्यावर आपण रेकी केली तर अपमृत्यूपासून सुद्धा माणूस लांब राहू शकतो, एवढा क्रिस्टल पॉवरबाज आहे। सगळ्यात महत्त्वाचा वापर क्रिस्टल जगतामध्ये याचा यासाठी केला जातो की ह्याच्याकडं पैसा खेचून आणण्याची क्षमता ही आपल्या 520च्या राजा किंवा आपला सिट्रीन ब्रेसलेट यापेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात ताकद याच्यामध्ये आहे। 520चा राजा मी म्हणणार नाही, क्रिस्टलमध्ये म्हणत असतील पण मी म्हणणार नाही। 520च्या राजाच्या अंगात 10 पट ताकद आहे तर ह्याच्यात 100 पट ताकद आहे असं मी म्हणेल। तर पायराइड सुद्धा हे काम करतो, पैसा खेचून आणणं, बुद्धीतले ब्लॉकेजेस काढणं, बुद्धी चालायला लागणं, बुद्धी चालायला लागून वेगवेगळ्या बिझनेसमध्ये पैसा गुंतवणं किंवा पैसा कमवायच्या आयडिया आणणं, हे सुद्धा काम येतो। गरिबी कशी दूर करायची हे सुद्धा पायराइड तुम्हाला, झोपताना जर पायराइड आपण उशाजवळ ठेवला आणि जर आपण आपल्या नावाची रेखेन आपण त्याला रात्री ज्या फॉर्मेशन त्याला विचारले आपण की मी याच्यातनं कसं सुटू, तर स्वप्नात येऊन तुम्हाला अर्थ सांगतो, तो हा पायराइड आहे। बुद्धिमत्ता चालवतो, बुद्धी योग्य मार्गाला नेतो, वाईट मार्गांपासून बाजूला काढतो, व्यसनाधीन माणसाची सुद्धा यातून सुटका होते। याचं नाव पायराइड आहे। एवढी कामं पायराइड करतो। आता हा स्टोन महाग पडतो आपल्याला, म्हणून आपण छोट्या प्रमाणात त्याचं हे बनवतो, ब्रेसलेट बनवतो किंवा अंगठी बनवतो। आपण अंगठी बनवत नाही, आपल्याकडे नाही, तर ब्रेसलेट बनवतो। ब्रेसलेट हे पूर्ण ओरिजिनल मध्ये आहे, याला कोणत्याही प्रकारचं पॉलिश वगैरे केलेलं नाही। आता हा आणि हा सारखाच आहे, पण हा डोंगरातनच असा निघतो आणि त्याच्यानंतर निघतो तो हा निघतो आणि मग त्याचे मणके बनवले जातात आणि या प्रकारे तयार केले जातात। ह्याला मी संपूर्ण पॉझिटिव्ह करून, पॉझिटिव्ह ऊर्जेनं भरभरून त्याला स्मजिंग करून तुमच्या नावाची पॉवरफुल हिलिंग रेकी त्याला देऊन तुमच्यापर्यंत पाठवत असते। हे जेव्हा तुम्ही लेडीज डाव्या हातात आणि पुरुष उजव्या हातात पायराइड धारण करतात त्यावेळी तुमच्याकडं याची क्षमता जास्त असते
पैसा खेचून आणायची क्षमता ही तुमच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात तयार होते. बुद्धीतले ब्लॉकेजेस निघायला लागतात आणि नंतर तुम्ही ह्याचा उपयोग रोजच्या रोज अफर्मेशन देऊन किंवा रोज त्याला हातामध्ये धारण करून या प्रकारे तुम्ही करू शकता. तर पायराईडचं काम काय आहेत, कशी आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. पायराईड हा अतिशय महत्वाचा एक आपल्या क्रिस्टल जगतातला क्रिस्टल आहे. दुसरी गोष्ट, सेलेनाइट प्लेट. ही सेलेनाइट प्लेट ज्याच्यावर लक्ष्मीची पावलं असणारी प्लेट ही मी तुम्हाला आता दिली. एवढ्या कमी किमतीत ही प्लेट तुम्हाला कुठंही नाही मिळणार, पण आपल्या परिवारासाठी मी ते काम दिवाळीपुरतं केलं होतं. प्लेट तुम्हाला आताही मिळत राहतील पण त्या किमतीत मिळणार नाहीत. सेलेनाइट प्लेट ही स्वतः एक अशी आहे, आपण परिवाराच्या नावानं, हे माझ्याकडे आहे, ही कुबेर यंत्राची आहे किंवा कुबेर यंत्राची आहे. तर आपल्या घरामध्ये जर सेलेनाइट प्लेट असेल तर तिथं कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा येऊ शकत नाही. घर पॉझिटिव्ह ऊर्जेनं भरभरून राहतं. आपण एखाद्याच्या घरामध्ये गेलो तर आपल्याला तिथनं बाहेर येऊ वाटत नाही, एवढ्या पॉझिटिव्ह ऊर्जा तिथं असतात. किंवा समजा एखाद्या देवळात गेलो, किती पॉझिटिव्ह ऊर्जा असतात, तिथनं बाहेर येऊ वाटत नाही. तेच काम सेलेनाइट प्लेट करत असते. तेच काम सेलेनाइट प्लेट करत असते की पॉझिटिव्ह ऊर्जांनी आनंदाने घर भरभरून देत असते आणि निगेटिव्ह ऊर्जा आपल्यापर्यंत शिरू देत नाहीत. सेलेनाइट प्लेट घरात असणं हेच मोठं आहे की सर्व काही न करता रेकी या मार्गाने, याला परत परत रेकी घ्यावी लागत नाही, पण इथं जर निगेटिव्ह ऊर्जा एवढ्या तुमच्याकडे जास्त असेल तर ही प्लेट फुटल्याशिवाय राहत नाही. जेव्हा निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरात आहे, तुम्हाला बिझनेस प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पुढं मोठा घाटा होणार आहे, पुढं काहीतरी घडणार आहे, त्यावेळी ही प्लेट फुटू शकते, कारण रेकीच त्याला तशी असते. तर खूप सुंदर घरामध्ये भांडणं कमी होतात, थर्ड पार्टी जाते, पती पत्नींमध्ये प्रेम वाढतं, घरामध्ये प्रेम वाढतं, एक पॉझिटिव्ह सर्कल, शांतता, स्पेस जो आपल्याला घरामध्ये हवा असतो ते सर्व काही यामध्ये येतं. म्हणून या प्लेटचा वापर प्रत्येक घरामध्ये व्हावा. लक्ष्मीची पावलांची प्लेट आता आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे आहे. तर प्लेट लॉकरमध्ये ठेवा. मी त्यासाठी खास हा तुम्हाला काल पण सांगितलं, मी 100 रुपयाचा बॉक्स हा त्यासाठी तुम्हाला बनवून दिलेला आहे. तर प्लेट लॉकरमध्ये ठेवा. ज्यावेळी तुमच्याकडे जर लहान मुलं वगैरे नसतील, तुम्ही सगळेजण असाल, लॉकरमध्ये नाही ठेवली तरी चालेल, त्यावेळी अशी प्लेट तुम्ही देवासमोर ठेवा, तुम्ही आपल्या शोकेसमध्ये ठेवा, ड्रॉवरमध्ये ठेवा, कुठेही सेलेनाइटची प्लेट तुम्ही पावलांची सुद्धा आहे ती सुद्धा ठेवू शकता. रात्री झोपताना आपले सारे क्रिस्टल आपण जे वापरतो, ब्रेसलेट वापरतो, क्रिस्टल वापरतो, ते नुसते याच्यावर ठेवले तरीही त्याच्यातली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाऊन ते चार्ज होत राहतात. 520 राजा ठेवा, ब्रेसलेट ठेवा, जे काही तुमच्याकडे आहे ते त्याच्यावर ठेवा, ते चार्ज होत राहतं. तर चार्ज होणे म्हणजे काय, तर कामं करत राहतं. याचा अर्थ असा नाही की 520 राजाला तुम्हाला परत रेकीच घ्यावी लागणार नाही. रेकी ऊर्जा वेगळी आणि इथं चार्ज होत राहणं ही ऊर्जा वेगळी. तर ह्याचा वापर तुम्ही या पद्धतीनं करू शकता. आता तुम्हाला छोटासा उपाय सांगते मी की सेलेनाइट प्लेट ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठीचा एक पॉवरफुल उपाय मी तुम्हाला सांगते आहे, पुढं बघा. तर काय करायचंय आपल्याला, काय तुमच्या इच्छा आहे, तुम्हाला जॉब हवाय, नोकरी हवे, लग्न हवंय, मुलं हवे, अजून काय, ज्या कोणत्याही तुम्हाला इच्छा तुमच्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत त्या इच्छांची एक पॉझिटिव्ह मध्ये हिरव्या पेननं प्लेन पेपरवर, त्याला काळ्या रेषा नको, प्लेन पेपरवर हिरव्या पेननं तुम्ही तुमच्या विश लिहायच्यात. वरती लिहायचं थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. त्याच्यानंतर लिहायचं तुम्ही तुमच्या सर्व इच्छा तुमच्या लिहून झाल्या की तुम्ही तिला हातामध्ये ठेवा आणि तुमच्या पूर्ण त्याचं एक चित्रपट बघा, नेहमी आपण बघतो तसा. ती कोणत्याही वारी कधीही करू शकता. शुक्रवार आता पावलांच्या खुणा आहेत म्हणून शुक्रवार चांगला आहे. पैशाच्या लिहू शकता, कुठल्याही लिहू शकता. ती त्याच्यावर ह्याच्यावर ती प्लेट चिठ्ठी ठेवा. ज्या सेलेनाइटच्या प्लेटवर ती चिठ्ठी ठेवा. आता चिठ्ठीवर एक काचेचा ग्लास ठेवा.
त्याच्यावरती आणि त्याच्यामध्ये 2 वेलची घाला. फक्त सालासकटच्या 2 वेलची त्याच्यामध्ये घालायच्या. झाकण ठेवायचं. एकदा पाण्याला सुद्धा अफर्मेशन द्यायच्या. बरं, ज्यांच्याकडे बॉटल आहे त्यांनी सॅलेनाइट प्लेट बॉटलच्या शेजारी ठेवा. बॉटलचं वजन जास्त आहे पाण्यानं भरल्यावर ह्याच्यापेक्षा. जर आपण या ठिकाणी प्लेट ठेवली, आता माझी बॉटल लांब आहे माझ्यापेक्षा, या ठिकाणी जर आपण प्लेट ठेवली तर या ठिकाणी अशी आपण त्याला त्याच्या शेजारी ओरा आपला त्याच्या शेजारी या प्रकारे तुम्ही याला टच होईल, या बॉटलला कुठंतरी त्याचा टच होईल. या प्रकारे बॉटलमध्ये सुद्धा पाणी भरून याच्या खाली चिठ्ठी ठेवू शकता किंवा ह्याच्या खाली ठेवणं, ह्याच्यावर ठेवणं आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणून ह्याच्यावर चिठ्ठी ठेवून बॉटलला पण तुम्ही हे करू शकता किंवा ह्याच्यावर सरळ एक दिवस काचेचा ग्लास. ज्यांच्याकडे बॉटल नाही आहे त्यांच्यासाठी खास मी सांगते, बॉटलमध्ये सगळंच आहे त्यामुळं काही प्रश्न नाही आहे. पण ह्याच्यावर तुम्ही पाण्याचा ग्लास ठेवा, छोटा ठेवा, फार मोठा ठेवू नका. आणि खाली चिठ्ठी, त्याच्यावर पाण्याचा ग्लास, त्यामध्ये 2 वेलची, झाकण घालून ठेवा. लक्ष्मी आकर्षित होऊन संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा निघून जाऊन लिहिलेल्या विश पूर्ण व्हायला तुमच्या सुरुवात होईल. की काय करायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर वेलची त्यातनं काढा, त्याच पाण्याचा चहा बनवून टाका. काहीच करू नका दुसरं, त्या पाण्याचा चहा बनवून टाका. पती पत्नीमधलं प्रेम वाढेल, लक्ष्मी प्रसन्न होईल, आजारपणं दूर होतील, भांडणं दूर होतील, कोर्ट कचेऱ्या जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील सगळे, कर्ज बाजार सगळे प्रॉब्लेम दूर व्हायला सुरुवात होईल. तर किती दिवस करायचंय, तर साधारण 11 दिवस रोज ही रेमेडी करा, म्हणजे तुम्हाला त्याचा गुण पटकन जाणवायला सुरुवात होईल. सॅलेनाइट प्लेट ही कशानेही स्वच्छ करायची किंवा कशाचीही गरज नाही. याला फक्त 4 बाजूंनी स्मजिंग करत जा, म्हणजे उदबत्तीचा धूर ह्याला सगळ्या बाजूनी देत जा. ही परत त्याच प्रकारे चार्ज राहते. जर कोणी बघितली, जर कोणी हात लावला, तुम्हाला वाटलं असं काही हे आज कोणीतरी पाहिलंय आपलं, तर स्मजिंग करत जा, म्हणजे दूर करत जा त्याच्या भोवती. सेलेनाइट प्लेट एकदम पुन्हा क्लिअर होते आपल्याला वापरण्यासाठी. तर तुम्हाला मी आज 2 गोष्टी सांगितल्या, एक सेलेनाइट प्लेट बद्दल एक उपाय सांगितलाय तुम्हाला, आणि दुसरा पायराइड आपल्याजवळ का असावा याची कारण पण सांगितलेत, किंवा पायराइड कसा ग्रॅम मिळतो, म्हणजे काय की 15 रुपये 16 रुपये असा ह्याचा ग्रॅमचा दर असतो. ग्रॅम म्हणजे एवढूसा असा मिळतो, म्हणजे हा सगळा मिळून होईल 2,500-3 हजाराला वगैरे, असं याचं जसं वजन आहे तसे त्याचे दर असतात. तर पायराइड सुद्धा क्रिस्टल शौकीन जे आहेत, ज्यांना क्रिस्टलचे अनुभव येत आहेत, त्या सगळ्यांनी जवळ नक्की ठेवा. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करते. तुम्हाला चांगली माहिती मिळाली आहे पायराइड बद्दल आणि ह्याच्याबद्दल, तर त्याचा जास्तीत जास्त वापर करा आणि आपलं जीवन सुखदायी करा. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा.